नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। भोंदू अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस धक्कादायक खुलासे। आर्थिक गैरव्यवहारांचे जाळे अधिकच वाढत असल्याचं दिसून येत आहे। महिलांचे कथित लैंगिक शोषण, व्यापारी व व्यावसायिकांना धमकावून पैसे उकळणे तसेच राजकीय संपर्कांचा वापर करून लाभ मिळवणे असे गंभीर आरोप या प्रकरणात समोर आलेत। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार खरातनं भाविक भक्तांकडून आधार कार्ड आणि पॅन कार्ड गोळा करून त्यांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे। या ओळखपत्राच्या आधारे समता पतसंस्थेत तब्बल 57 बनावट खाती उघडण्यात आल्याचं उघड झालंय। या खात्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करण्यात आले असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। विशेष म्हणजे पॅन कार्डवरील स्वाक्षऱ्यांशी साधर्म्य राखून बनावट सह्या करून खाती उघडल्याचा प्रकार समोर आलाय। पोलिसांनी आतापर्यंत 35 खात्यांची चौकशी पूर्ण केली असून त्यापैकी सुमारे 90 स्वाक्षऱ्या संशयास्पद असल्याचं निदर्शनास आले। देवदर्शनाच्या नावाखाली नागरिकांची कागदपत्रे गोळा करून त्यांचा गैरवापर केल्यामुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। उर्वरित खातेदारांना चौकशीसाठी शिर्डी पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात येणार असून या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते।